नमस्कार. मी डॉक्टर अनंत विजय चोपडे, कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणजेच मेंदू आणि मणक्यांचा डॉक्टर. बुलढाणा येथे प्रॅक्टिस करत आहे. चोपडे न्यूरोस्पाइन हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर. तर मित्रांनो, आज आपण समजून घेऊया की इपिलेप्सी, सीझर म्हणजे काय असते. तर इपिलेप्सी, सीझर हे इंग्लिश शब्द आहेत. ज्याला आपण मराठी भाषेत किंवा लोकल लँग्वेजमध्ये फिट येणे, मिरगी येणे, दौरा येणे असे म्हणतो. तर हा बेसिकली एक मेंदूचा आजार आहे. याच्यात मेंदूमध्ये काही इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी किंवा केमिकल्सचे प्रमाण कमी जास्त किंवा इम्बॅलन्स झाल्यामुळे रुग्णांना फिट येतात. फिट ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. काही लोकांना जेव्हा फिट येतात तेव्हा त्यांच्या पूर्णपणे ते बेहोश होऊन जातात, त्यांची शुद्ध चालली जाते, हातपाय वाकडे करतात, तोंडातून फेस येतो, डोळे पांढरे करतात. काही रुग्णांना फिट येतात त्याच्यात त्यांचे शुद्ध जात नाही, पण हातावरचे, पायावरचे किंवा चेहऱ्यावरचे नियंत्रण सुटते व ते थरथर कापते असं जाणवते आहे. तर फिट हा एक अशा प्रकारचा आजार आहे की तो थोडा किचकट आहे, लवकर बरा होत नाही, लवकर कंट्रोल होत नाही. कंट्रोल झाला तर त्याला औषध उपचार घेत राहावे लागतात. तर आज समजून घेऊया आपण की नक्की फिट म्हणजे काय असते. तर फिट ही एक आपल्या शरीरात मेंदूमध्ये ऍक्टिव्हिटी वाढल्यानंतर होणारी शरीरामध्ये बदल जाणवतात. त्याच्यात पेशंटला शुद्ध हरवते, हातपाय वाकडे पेशंट करतो, त्याचं शरीरावरचं कंट्रोल सुटते. आणि ह्या फिट वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. याच्यात जनरलाइज फिट असतात, ज्याच्यात पेशंटची पूर्ण शुद्ध हरपते, तर काही पार्शल फिट असतात. म्हणजे त्याच्यात पेशंटची शुद्ध पूर्णपणे जात नाही, पण त्याला त्याच्या मेंदूमध्ये ऍक्टिव्हिटी वाढलेली असते. तर अशा प्रकारचे जर लक्षणं आले, तर काय करावे? तर अशा प्रकारचे लक्षणं आले, तर सर्वात प्रथम तर तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व मेंदूच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करावे. आता ह्या फिट येण्याचे वेगवेगळे कारण असू शकतात. काही लोकांना जन्म झाल्यापासून लहान मुलांना फिट येतात. तेव्हा त्यांना काहीतरी त्यांच्या जन्माच्या वेळेस ऑक्सिजनची कमतरता, मेंदूची वाढ न झाल्यामुळे फिट येऊ शकतात. काही लोकांना वयाच्या 15व्या, 20व्या वर्षी किंवा कुठल्याही वयात फिट येऊ शकतात. तर ह्या फिट येण्यासाठी प्रत्येक वेळेस काही कारण असेल असं गरजेचं नाही. आपल्याला फिट येताना फिटचं निदान करायचं असेल, तर आपण एक एम-आर-आय करतो मेंदूचा. एक चाचणी असते ई नावाची, ज्याच्यात मेंदूची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आपण रेकॉर्ड करतो. या 2 चाचण्या आणि काही रक्ताच्या बेसिक तपासण्या असतात, त्या करणे योग्य ठरते. मेंदूचा एम-आर-आय आपण याच्याकरता करतो, की बऱ्याच वेळा फिट ही मेंदूमध्ये काही रक्तवाहिन्यांचा गुच्छ तयार झाल्याने येते किंवा मेंदूची काही वाढ खुंटल्यामुळे येते किंवा मेंदूमध्ये काही गाठ असली, इन्फेक्शन असलं, तरी पण फिट येऊ शकते. तर ह्या गोष्टी आपण बघण्यासाठी एम-आर-आय करतो. ईईजीची जी तपासणी आहे, ती तपासणी आपण कशासाठी करतो? तर ईईजीची तपासणी जी आहे, ती आपण करतो, की मेंदूमधील इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी बघण्याकरता. जेव्हा पेशंटला फिट येते, तर फिटच्या दरम्यान किंवा फिट झाल्यानंतर आपण जर ईईजी केला, तर आपल्याला त्याची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड करून आपण त्याचं डायग्नोसिस कन्फर्म करू शकतो, की या पेशंटला फिट आहे काय? प्लस ती फिट कुठून ओरिजिनेट होते, म्हणजे मेंदूच्या कुठल्या भागातून ते फिटचा उगम आहे, ते आपल्याला ईईजीच्या तपासणीवर लक्षात येते. आणि तिचे ओरिजिन, ती कुठल्या प्रकारची फिट आहे त्याच्यानुसार त्याला वेगवेगळे औषधोपचार आपण करत असतो. तर मित्रांनो, फिट याला दुर्लक्षित नाही करू. फिट येत असतील किंवा फिटचा त्रास होत असेल नेहमी-नेहमी, तर त्यांनी नक्की डॉक्टरांना दाखवावे. डॉक्टरांकडून त्याचे निदान करून घ्यावे. ती फिटच आहे, की काही वेगळे आहे. कारण फिट सारखे अजून लक्षणे वेगळ्या आजारांमध्ये येतात, की काही पेशंटना नुसती भुरळ पडते, जीव घाबरतो आणि बेहोश होतात. तर त्याला फिट म्हणायचं की नाही म्हणायचं, ते एक्झॅक्ट फिट आहे की नाही आहे, हे डॉक्टरांना भेटल्यावर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावरच ठरते. त्यानुसारच आता फिटवर औषध उपचार हा फार सोपा आहे. आता नवनवीन औषधी येत आहे फिटवर. आता त्याच्यावरील उपचार एकदम सहज व सोपा झालेला आहे. आणि औषधींना साइड इफेक्ट फार कमी आहे आणि त्या लाँग टर्ममध्ये आपण घेऊ शकतो. फिटची ट्रीटमेंट घेताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बंद करणे नाही, औषधाचा डोस कमी करणे नाही. ह्या गोष्टींची काळजी घ्यावी. फिटची जेव्हा आपण औषधी देतो, तर काही रुग्ण स्वतःहून बंद करतात किंवा निष्काळजीपणा दाखवतात किंवा घेण्याची वेळ चुकवतात. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायला हव्या. फिट एखाद्या वेळेस औषध जर बंद केलं किंवा वेळेवर घेतलं नाही तरी येऊ शकते. आणि मग आपण डॉक्टरांकडे जातो, की औषध घेत होतो, 1 दिवस चुकलं तरी फिट आली. मग काही डॉक्टर त्याचा औषधाचा डोस वाढवला जातो किंवा चुकीचं निदान होते, की याला फिट कंट्रोल होत नाही. एखादी ॲडिशनल औषधी ॲड केल्या जाते. तर याच्याकरता औषधाचा डोस जो डॉक्टरांनी दिलेला आहे आणि वेळ जे डॉक्टरांनी व्यवस्थित समजून सांगितलेली आहे, त्याचं तंतोतंत पालन करणे हे पेशंटना गरजेचे आहे. त्याचनुसार फिटच्या पेशंटनी काय काळजी घ्यायला हवी? तर फिटच्या पेशंट ही जी आहे, हे कधी येईल हे आपल्या हातात नसते. हिच्या येण्याची वेळ
ही आली नाही तर 2-3 महिने, 4 महिने येणार नाही. तुम्ही इव्हन औषधही घेत नसले तरी येणार नाही आणि यायची असली तर ते जस्ट क्षणाला येऊ शकते. तर त्याच्याकरता ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही की फिट केव्हा येईल. आपल्या कंट्रोलमध्ये आहे की फिटची औषधी रेग्युलर घेणे. औषध घेऊन जर फिट येत असेल तर डॉक्टरांना पुन्हा भेटणे व त्याची मेडिकेशन किंवा त्यांचा डोस किंवा त्याचं अल्टरनेटिव्ह मेडिकेशन डॉक्टरांकडून प्रिस्क्राईब करून घेणे व ते परत व्यवस्थित घेणे. व जेव्हा असं लक्षात येते की आता या औषधांवर फिट पूर्णपणे कंट्रोल आहे, फिट येत नाही आहे, तर ती औषध नियमित पेशंटने घेणे हे महत्वाचे आहे. काळजी घेताना पेशंटने फिट ज्या पेशंटला येते, जर एखाद्याला आता अचानक घरी फिट आली, तर त्याच्या नातेवाईकांनी पॅनिक न होता पेशंटला एका अंगावर करणे. त्याच्या फिट आल्यावर पेशंट जीभ चावण्याची शक्यता असते. तोंडात जमा असलेला त्याची सलायवा जे सिक्रिशन्स असतात ते त्याच्या छातीत जाण्याची शक्यता असते. पेशंट एखाद्या वेळेस उलटी करू शकतो व ते उलटी छातीत जाऊ शकते. त्याचा श्वास रोखला जाऊ शकतो. त्यामुळे घरच्यांनी फिट आली तर पेशंटला सर्वप्रथम एका अंगावर करणे. एका अंगावर करणे किंवा पालथं झोपवणे, उलटं झोपवणे व फिट थांबण्याची वाट बघणे शांततेत. त्या पेशंटची शुद्ध हरवलेली असताना त्याला कुठल्याही प्रकारचं पाणी न देणे, पाणी किंवा त्याच्या तोंडात काही घालणे हे फार चुकीचं आहे. व जितक्या लवकरात लवकर आपल्याला त्याला हॉस्पिटलमध्ये नेता येईल, तितक्या लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये घेणे गरजेचे आहे. प्लस आता काही पेशंटना फिट्स येतात. दिवसातून जर 1 पेक्षा जास्त फिट आलेली असेल किंवा फिट ही 5 मिनिटापेक्षा वर त्यापेक्षा जास्त काळ चालत असेल, तर अशा पेशंटला हॉस्पिटलाइज करणे गरजेचे आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे गरजेचे आहे. कारण की त्यांना नेहमी 24 तासात परत फिट येण्याचे चान्सेस फार जास्त असतात. तर अशा पेशंटमध्ये आपल्याला त्याच्या फिटवर तुरंत इलाज करण्यासाठी हॉस्पिटलाइज करणे फार अत्यंत महत्त्वाचे असते. तर काही पेशंट असे असतात की जे रुग्ण असतात की त्यांना ते नेहमीचे फिट येत असतात त्यांना. पण घरच्यांनाही आता त्याचं माहीत असतं की त्यांना फिट येत आहे. पण मग ते दुर्लक्ष करतात की पेशंटला फिट येतच आहे म्हणून ते त्याला काही औषधोपचार करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा वेळेवर औषधी देत नाही व त्यांना असं वाटतं की हे थांबू शकत नाही. पण ते तसं नाही आहे. त्याचा प्रॉपर इलाज झाला, योग्य पद्धतीने इलाज झाला, तर औषधांवर त्या फिट पूर्णपणे कंट्रोल राहतात वर त्या तशा येत नाही. अदरवाईज जर एखाद्या पेशंटला फिट कंट्रोल नसल्या, तर त्याला त्या फिट कुठेही येऊ शकतात. तो गाडीवर चालताना येऊ शकतात, रस्त्यावर येऊ शकतात, घरी येऊ शकतात आणि त्यामुळे त्याचा एखादा मोठा अपघात किंवा त्याच्या डोक्याला इजा किंवा शरीराला कुठेही दुसऱ्या भागात इजा होऊ शकते. तर त्यामुळे फिटची औषधे नियमित घेणे, फिट पूर्णपणे थांबवणे हे डॉक्टरांचं कर्तव्य आहे की फिटला औषधी पूर्णपणे थांबवण्यासाठी देणे व रुग्णाचं कर्तव्य आहे की डॉक्टरांचा सल्ला पूर्णपणे मानणे. फिट हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. जर पेशंटला लगातार 2-3 वर्ष औषध घेऊन फिट नाही आले, तर मग आपण त्याचा पुन्हा EEG करून बघू शकतो आणि मग त्याची औषधी आपण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. काही रुग्णांना 2-3 वर्षानंतर फिटची औषधी बंद होऊ शकतात. काही रुग्णांना आयुष्यभर ती फिटची औषधी घेता येतात. पण आता जे नवीन फिटची औषधी आता जसं मार्केटमध्ये आहेत आपल्याकडे, त्या फार सेफ आहेत. त्यांनी कुठले साइड इफेक्ट होत नाही व त्यांचा खर्चही फार कमी आहे आणि त्याच्याकरताही बरेचसे सोशल कॉजसाठी डोनेट करणारे औषधी असतात. तर त्या आपण त्याला कुठून ना कुठल्या संस्थेकडून आपण त्या मागवू शकतो. पेशंटला फ्रीमध्ये त्या भेटू शकतात. त्यामुळे फिटवर हा आजार जरी ठीक होण्यासारखा असला किंवा कंट्रोलमध्ये राहण्यासारखा असला, तरी आपल्या दुर्लक्षामुळे त्याच्यावर बरेचसे वाईट परिणाम होऊ शकतात. याची काळजी घ्यावी. थँक यू.